शुभं करोति। माझ्या शेठ तुमच्या कामाचं महत्व 40% आणि माझ्या कामाचं महत्व 60%. म्हणून म्हणतो तुम्हालाच प्रेसवर जावं लागल. काय म्हणता? ठीक आहे, बघतो. हा नाही नाही, काय बघायचं ते लवकर बघा आणि निघा. काय झालं? प्रेसवर जातोय मी. तुझ्या या प्रकारामुळे यांच्या जीवाचे किती हाल होतात बघ जरा. आधीच प्रेस मध्ये ताणतणाव वाढलेत, त्यांना घरात तरी शांती मिळू दे. आणि तू रे, तुला काही कामं नाहीयेत? चला आत चल. नको ग त्रास करून घेऊस. विवेक, पुरे कर ही आळवणी. आपल्याला तिची एवढी दया येते, पण तिला जराशी तरी दया आहे का आपली? किमया बाळा, ऐक ग सगळ्यांचं. नको अशी गुन्हेगारासारखी उभी राहूस. त्यापेक्षा आतमध्ये चल आणि देवाजवळ माफी माग. मला खूप वाईट वाटतंय, रडायला पण येत आहे. पण तुम्हाला माहिती आहे ना, यात त्यांची काय पण चूक नाही. तुम्हाला वाईट नाही वाटत? किमया, अगं पाऊस सुरू झालाय, कृपा कर आणि घरात चल. मी याचा हट्टाला पेटले. चल, कशी उभी राहतेस बघू. काकू सोड मला. काकू सोड. काकू तुला शपथ आहे माझी. मला काय करतोय ते? आता छत्री नको असं म्हणू नका, नाही तर अण्णांना नाव सांगेन तुमचं. आणि तुमची शपथ घरात येणार नाही अशी आहे, छत्री घेणार नाही अशी नाही. मालक प्लीज तू जा. मी नाही जाणार. कितीही ऊन लागलं, कितीही पाऊस आला तरीही उभं राहायचं. मालक जा ना. मी नाही जाणार. मालक, अगं पण तू समजावणार होतीस ना तिला. अहो पण ती माझं ऐकेल तर ना. मालकनं तिच्यावर धरायला छत्री नेली, ती पण उडवून लावली तिनं. पण अनु, मी आता निघतो इथून. मी जरा घरी जाऊन काय चाललंय तुमचं महाजनशी? सारखं घरी पळताय, कामात लक्ष नाही. अहो या प्रेसचे तुम्ही 40% मालक आहे, 40% तर काम करा की राव. हाच न्याय लावायचा झाला ना, तर माझी चूक एवढी मोठी आहे की मी गळ्यात एक मोठा साइन बोर्ड अडकावून आयुष्यभर घरासमोर उन्हा पावसात उभं राहायला हवं. तिची बाजू घ्यायची म्हणून काहीही बोलू नकोस विवेक. त्या वेळेला तू फसावला गेला होतास आणि इथे हिने विनीतच्या आईला फसवलंय, आणि तेही प्लॅन करून. अगं पण श्रेयाचं लग्न व्हावं म्हणूनच ना. पण त्यामुळे श्रेयाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायची वेळ आलीये. पावसात भिजायला मजा येते आणि भिजताना असं आलं घातलेला वाफाळता चहा घेतला ना तर आणखीनच मजा येते. म्हणून म्हटलं किती कोसळणार नाही अजून तू. थांब आता, तू पण थांब आणि किमया ताईंना पण थांबव. माझ्याच्या नाही सहन होत हे सगळं. कुणाचंच ऐकायला तयार नाहीये ही. थकले मी आता. देवा, तू तर हिला अक्कल दे रे. बाप्पा, मला उभं राहायचंय. अण्णा येईपर्यंत उभं राहायचंय. श्रेयासाठी, फक्त तिच्या भल्यासाठी. बाप्पा, मला सांभाळ. तेव्हा मला रडवून तुम्ही हसत होतात ना. आता रडा, तेच नशिबात आहे तुमच्या. शुभं करोति।